आपण हे असं हे करून घ्यायचं आणि एक चेन घालायची आणि ती अशी ओढून घ्यायची, म्हणजे त्याला गाठ बसते. आणि आता 5 चेन घालायचे, 2 3 4 आणि हे 5. नंतर एक स्लिप स्टिच घालायची पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायची आणि 3 चेन घालायच्या, 1 2 3. 3 चेन घातल्या की 4 TR करायच्यात, 4 TR घालायच्यात. 1 3 2 अडीचा 2 आणि हे 3, 1 2 आणि 3, 2 अडीचा खांब, TR म्हणजे मोठा खांब. ट्रिपल क्रोशेट 3 झाले. आता चौथा, 1 2 आणि 3, 4 TR झाले. 3 चेन घातल्या आणि 4 TR. आणि आता 2 DC घालायचे, म्हणजे डबल क्रोशे. 2 DC, 1 आणि हे 2 DC. मग एक चेन आणि एक परत आणि एक TR घालायचा. 2 आणि हा 3. हा निम्मा हार्टचा शेप तयार झाला. आता पुढं आणि एक आता परत चेन घालायची, एक चेन, परत 2 DC घालायचे, एका आडीचा 2 खांब करायचे, 1 2, परत एका आडीचे 2 खांब, 1 आणि 2. हे बघा, जसं ह्या बाजूनं केलं तसं आता हे इथून करत आलो तसं हे उलटं, म्हणजे इथं 3 चेन, 4 DC, 4 TR, 2 DC, एक चेन, एक TR, परत एक चेन, 2 DC आणि आता 4 ट्रिपल क्रोशे, 4 ट्रिपल क्रोशे घालायचे ह्याच होलमधून. 1 ट्रिपल क्रोशे, 2 अडीचा खांब, 1 2 वेड्यांचा खांब, 2चा 1 पहिल्या, पहिल्या 2चा 1, परत दुसऱ्या 2चा 1 आणि परत तिसऱ्या 2चा 1, असे 4 खांब घालायचे ट्रिपल क्रोशेट. 1 2 आणि 3, 1 2 3 आणि अजून 1 2 आणि 3, 4 झाले. आणि आता 1 2 3 4 झाले, 2 डबल क्रोशे आणि 4 ट्रिपल क्रोशे झाले. आता 3 चेन घालायच्या, 1 2 आणि 3. आणि इथं आपण सुरुवात केली होती ना, तिथंच स्लिप स्टिच घालायची, तिथं स्लिप स्टिच घालायची आणि हे तयार झालं हार्ट. हे बघा, इथं एक चेन घालूया आणि दोरा कट करूया. दोरा अडक, चेन आणि दोरा कट करूया. हार्ट शेप. इकडं मागे गाठ मारून घ्यायची, सुरुवात केलेली आणि आत्ताचा दोरा अशी
गाठ मारून घ्यायची, म्हणजे हे पक्क होतं. आणि हे बघा हार्ट शेप तयार झाला. थँक्यू.